राज्यसभेच्या जागेवरून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये मतभेद सुरू झाले आहेत का असा सवाल आता उपस्थित होतोय। येत्या मे महिन्यामध्ये महाविकास आघाडीचे राज्यसभेतील एकूण 4 खासदार असे आहेत की ज्यांचा कार्यकाळ संपतोय आणि सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला यंदा नव्या टर्मसाठी फक्त आपला एकच खासदार हा राज्यसभेवर पाठवता येणार आहे। आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधला हा एक खासदार नेमका कोण असेल आणि तो कुठल्या पक्षातला असेल यावरून महाविकास आघाडीमध्ये मोठं राजकारण तापण्याची शक्यता येत्या काळामध्ये आहेच। पण दुसरीकडे ठाकरेंच्या पक्षातील हे मतभेद समोर येऊ लागल्यानं आणखी चर्चा वाढल्या आहेत। संजय राऊत आणि आदित्य ठाकरे राज्यसभेच्या या एका जागेसाठी परस्पर विरोधी विधानं का करतायत, नेमकं त्यांच्यामध्ये काय सुरू आहे, आदित्य ठाकरेंच्या एका इशाऱ्यानंतर राऊतांनी कसा आपल्या जुन्या भूमिकेवरून न्यूटन घेतला आणि हा सगळा विषय नेमका काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। शिवाय आमचं नवं व्हॉट्सअप चॅनलही सुरू झालंय, तर तुम्हाला सगळ्या अपडेट्स, दिवसभरातील सर्व व्हिडिओजच्या लिंक आणि बातम्या या एकत्र पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे आम्हाला व्हॉट्सअपवर सुद्धा फॉलो करायला विसरू नका। याची लिंक तुम्हाला बायोमध्ये मिळेल। मी सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे येत्या मे महिन्यामध्ये राज्यसभेतील एकूण 7 खासदारांचा कार्यकाळ संपतो आहे। त्या 7 पैकी 4 खासदार हे महाविकास आघाडीचे आहेत आणि आत्ताच्या महाराष्ट्रातील एकंदर महाविकास आघाडीच्या संख्याबळानुसार यंदाच्या नव्या टर्मसाठी महाविकास आघाडीला केवळ आपल्याकडून एकच खासदार हा राज्यसभेवर पाठवता येणार आहे। पण हा एक खासदार कोण असणार किंवा तो कोणत्या पक्षातला असावा यावरून बराच खल आता या तिन्ही पक्षांमध्ये होण्याची शक्यता आहे। अशातच याबाबतच्या प्रश्नावर उत्तर देताना सुरुवातीलाच संजय राऊतांनी थेट शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिला आणि त्यामुळे आता सगळी गडबड झाली आहे। कदाचित राऊतांनी याविषयी आपल्याच पक्षाची भूमिका काय आहे याचा विचार त्यावेळी केला नसावा किंवा त्याबाबतची चर्चा केली नसावी आणि त्याचमुळे आता राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या भूमिकांमध्ये फार मोठी तफावत दिसून येते। राऊतांनी सुरुवातीला शरद पवारांनी राज्यसभेमध्ये जावं अशा पद्धतीची आग्रही भूमिका घेतली, पण दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी मात्र राज्यसभेची ही जागा शिवसेना ठाकरे गटालाच मिळावी असा ठाम दावा केला। 2 राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुढे अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रियांका चतुर्वेदी यांनाच पुन्हा एकदा शिवसेनेकडून संधी दिली जावी असं आदित्य ठाकरेंनी स्पष्ट वक्तव्य केलं आणि आदित्य ठाकरेंच्या या ठाम भूमिकेनंतर आता राऊतांना अर्थातच आपल्या भूमिकेवरून यूटर्न घ्यावा लागला। आदित्य ठाकरे हे मोठे नेते आहेत आणि त्यांनी जे काही सांगितलंय त्याचा महाराष्ट्रानं विचार केला पाहिजे असं सांगत राऊतांनी एक पाऊल मागे घेतलं आणि परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला। आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर आपली बाजू स्पष्ट करताना राऊत म्हणाले की मला याविषयी माहिती नाहीये की ठाकरे काय म्हणाले, पण मी पक्षाच्या निर्णयाशी कायमच बांधील असलेला नेता आहे। शरद पवार जर उभे राहिले तर काय प्रश्न आहे? उद्धव ठाकरेंनी पक्षातून कुणालाही उमेदवारी दिली तरी त्यांना निवडून आणणं हे आमच्या सर्वांचं कामच आहे। पण जर पवारांसारखा नेता इच्छा व्यक्त करत असेल तर त्याच्यावर चर्चा करावी लागेल, इतकंच मी बोललो। मी कोणाचंही नाव घेतलेलं नाही किंवा नाव आग्रहाने घेतलेलं नाही, मी माझ्याच पक्षाच्या भूमिकेशी बांधील आहे असं राऊतांनी म्हटलं। आता या सगळ्याविषयी आदित्य ठाकरेंची भूमिका काय होती तर त्यांचं पहिलं म्हणणं आहे की 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर अडचण निर्माण होईल। दुसरा मुद्दा आहे की काँग्रेस सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आहे आणि त्यांच्याशी आपण कुठलीही चर्चा केलेली नाहीये, त्यामुळे थेट शरद पवारांचं नाव कसं काय घेतलं जाणार आणि आमचा पक्ष आहे म्हणून आमचाच एक खासदार हा राज्यसभेवर असावा अशी आमची भूमिका आहे, इतर कुठल्या पक्षातील नेत्याबाबत आम्ही बोलू शकत नाही असं आदित्य ठाकरे म्हणतात। आता अंतिम निर्णय या सगळ्या संदर्भातला काय होतो हे निश्चितच पाहावं लागेल, पण ठाकरेंच्या पक्षातच समन्वयाचा अभाव आहे का किंवा राऊत पक्षश्रेष्ठींची चर्चा न करताच विधानं करत असल्यानं आदित्य ठाकरे नाराज आहेत का असा सवाल आता या सगळ्या निमित्तानं उपस्थित होतो। दुसरा मुद्दा आहे तो मागे राऊतांनी लिहिलेल्या सामनातील एका अग्रलेखाचा। मला हा मुद्दा का आठवला तर या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधूनच ठाकरेंवरच झालेली टीका हा सुद्धा ठाकरे आणि राऊत यांच्या मतभेदातला किंवा दुराव्यातला एक कारण असू शकतं का, या मुद्द्यासाठी कारणीभूत असू शकतं का असा सुद्धा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित केला जातो आहे।
पण तुम्हाला या सगळ्या पक्षातील या दोन्ही नेत्यांच्या भूमिकेबाबत नेमकं काय वाटतं? राज्यसभेवर महाविकास आघाडीकडून जाणारा तो एकमेव खासदार नेमका कोण असणार आहे आणि राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या या परस्पर विरोधी भूमिकांमागे नेमकं काय कारण असेल असं तुमचं मत आहे? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे अंदाज, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका.